तुम्ही सर्व नाश्ता करायला आलो इथे बस. अर्ध्यांनी नाश्ता करून गेले आणि अर्धे जण बाकी आहेत. बस नाश्ता करणार आहे. हॅलो, इथे बसले. हे इथे सांबार आहे. चला आपण सर्व चाललोय आता सोलापूरवरून पंढरपूरला. मस्त मस्त मस्त. शिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुंदरी गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुंदरी गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं घ्या. हे मोठ्याने बोला, मोठे. आता झाली झाशीची राणी. आधी होती बाहेरची राणी, झाली चित्रगावाची राणी. स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई. आशिषरावांचं नाव घेते वंची आई. अग्रहार नाव घेते आशीर्वाद द्यावा. परत 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 अग्रहार नाव घेते आशीर्वाद द्यावा. महेशरावांचा सहवास आयुष्यभर लाभावा. खंडोबा, तुळजापूरची भवानी नाव घेते त्यांची अर्धांगिनी. लवकर लवकर बघून काय बोला ना बाई. देवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड. डोळे मानायची लई गोड. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम. आशिष सोबत असताना संसाराचा पाय होईल भक्कम.
खूप बिझी, 15 वाजता नेहमी कामामध्ये बिझी. नाव घ्यायला सांगता याला काय अर्थ? नाव घ्यायला सांगता याला काय अर्थ? दीप्तीचं नाव घेतो श्री स्वामी समर्थ. बोल बोल बोल. हे ऐका रे. लहानपणी खेळलो क्रिकेट भरपूर पण आवडायचा भोवरा. लहानपणी खेळलो क्रिकेट भरपूर आवडायचा भोवरा. नाव घेतो पूजाचा नवरा. एक वर्ष असतो महिन्याची 12 मूळ काय भाऊजी भाजी मेथीची थांबा. आणि कीर्ती नाही, माझ्या थांबा रे, एकदा. भाजी मेथीची कीर्ती माझ्या प्रीतीची. वेळ आहे थांबा. नाही, मी चालू नाही केलं. तुम्ही घ्या पहिला. येताना एका वर्षात महिने असतात 12. प्रीतीमुळे वाढला आनंद सारा. बोललो ना आरती बोल. हे बघा चंद्रभागा नदी एकदम शांत आणि सुंदर. वाव. हा हे बघ हे बघ तेच. हे पाणी मला छान आहे ना मला. हॅलो गाईज, आम्ही सगळे आता उतरलो पंढरपुरात आणि आम्ही चाललो आता दर्शन घ्यायला. बघा सगळी आमची मंडळी. हा पूर्ण फॅमिली आमची. ठीक आहे. खाली मस्त. बोला बोला. हो सगळे लोक असतात. हो 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 हां. अरे सर तुमच्या आत्या सर्वजण मस्तपैकी पाण्यामध्ये हातपाय धुत होते. आंघोळ करता आंघोळ. युवांश तू कर आंघोळ कर. हे पाण्यामध्ये उतर, पाण्यामध्ये उतर, उतर पाण्यामध्ये. व्हेरी गुड. बोट आहे. अरे वा युवाश, युवा हाय कर, युवाश हाय कर. युवी युवी
बघणारच नाही तो. सर्वजण पाण्यामध्ये उतरून आनंद करतात आहे. पाणी मस्त थंड थंड गार आहे, मस्त वाटते. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आम्ही आम्हाला हे भेटले होते. कुठे गेले? विसर्जन करूया. हे फिश बाय फिश, फिश ते फिश. बापरे केवढे मोठे आहेत. बापरे किती मोठे आहेत मासे. ए फिश केवढी मूर्ती आहे विठ्ठलाची. बघितलं फिश बघितलं का? ते तिथे होते ना खूप सारे. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ. हे बघ 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 किती सारे फिश आहेत. बाप रे खूप सारे फिश आहेत. ते फास्ट असतात ना, पळतात लगेच. असे नाही पकडायला भेटत आपल्याला, फास्ट असतात ते एकदम. तू कसा पळत असतो पकडायला गेलो हो, मस्त आहे चंद्रभागेची. पूर्ण आमची फॅमिली एन्जॉय करते इकडे. सगळे बसलेच उसाचा रस प्यायला. युवांश पुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आमची पूर्ण सर्व लाईनमध्ये उभे आहेत. थोड्याच वेळात आमचं आता दर्शन होईल. पाटील आई वडिलांच्या नावाने 100 रुपये दान. सुरन पाटील आई वडिलांच्या नावाने 100 रुपये दान. दर्शन करून आम्ही बाहेर आलो. आता चाललो मुख्य मंदिरामध्ये वरती. इथे नको पंढरपूरच्या मुख दर्शनाची लाईन. समजत नाही. बघ ना तू मोठा आहे तरी मी चालतोय ना. उतर ना खाली, मग उतर. सर्वांचं चरण दर्शन झालेले आहे आणि हे सगळ्या मुली बांगड्या भरायला बसल्यात. अरे वा. युवांश बघा काय करतो. युवांश ते बसले इकडे दर्शन घेऊन आल्यानंतर ते जमलेच सगळे. 2.5 तासानंतर आमचा नंबर लागला. बघा आज एक दिंडी निघाली आहे इकडे वारी. घेतल्यानंतर सर्वांना लागली आहे भूक म्हणून बघा काय खाल्लंय. पिठलं भाकर सगळ्यांनी घेतली. पिठलं भाकर सगळ्या खाण्यामध्ये मग्न झाले. चला तर मित्रांनो आता आपण पंढरपूरहून तुळजापूरला चाललोय. संध्याकाळचे वाजलेत 6:15. तुळजापूरला बघा किती लाईन आहे. गर्दीच गर्दी. फायनली आमचं 1 तासामध्ये दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललो आहे अक्कलकोटला. गुड मॉर्निंग. बोल. आम्ही चाललो आहे वटवृक्ष मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. आमची फॅमिली कुठे गेली? फॅमिली गायब झाली. कुठे गेली फॅमिली? हो ही फॅमिली
चला 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 चला. हे बघा किती मोठे सारे. कुठे फॅमिली? आपली फॅमिली कुठे कुठे कुठे? फायनली सगळे आलेले आहेत. फायनली आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही जात आहोत दर्शनासाठी. आम्ही सकाळी पण व्लॉग केला 5 वाजता. हा 5 वाजता पण गेला आम्ही. आरती नाही भेटली ना मला माहिती आरती. नमस्कार मित्रांनो, सकाळी 5:30ला उठून आम्ही वटवृक्ष देवस्थानमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो. त्यानंतर आता आम्ही आलो आहे पुढे बाळप्पा मठामध्ये. हे सगळं यावर पाय नका देऊ. त्या बॉक्समध्ये पाय नका देऊ. आणि ते स्वामींचे पाय ठसे आहेत. पहिल्याच्या ह्याच्यातले जे जागा असेल ती हो तेव्हाच आहे. आता आम्ही आलो आहोत समाधी मठाच्या इथे. इथे दर्शन घेऊया. हो इथे समोर आहे चोळप्पा महाराजांचा वाडा. चोळप्पांचे घर. अभिषेक काही दूध पडते गोमाता. ही आहे विहीर. या विहिरीला पाणी नव्हतं माहिती आहे ना. या विहिरीला पाणी नव्हतं. याच विहिरीला ना हो. पाणी नव्हतं. आले सगळे गाणगापूरला ज्यूस पितात आहे. कोकम सरबत, सॉरी लिंबू सरबत. म्हणजे वेगळीच मस्त. सर्वजण आता गाणगापूरला लाईनमध्ये उभे आहेत. पूर्ण फॅमिली मेंबर. हे बघा हे बघा हे बघा कशी अवस्था बघा. हे बघा हे बघा हे बघा. हॅलो गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे गाणगापूरला. आता आम्ही चाललोय घरी. कुठे जायचं आपल्याला? भस्माचा डोंगर बघायला आणि संगम बघायला. चलो बाय बाय. आम्ही आलोय. सगळे चालले. कुठे गेले सगळे कुठे गेले? ते फोटो सेशन चालू आहे. बाकीचे कुठे गेले फोटो काढायला? हे आहे गाणगापूरचं श्री दत्त मंदिर. आले संगमवरती. हा ना मी पाठी बघ किती मोठा सण दिसते. थांब उभा राहा ना बाळा. युवांची मजा चालली आहे बघा. वजन दर्शन करून आलेत.
आता इथून डायरेक्ट ऑटोतून बस, बसून डायरेक्ट सोलापूर स्टेशन.